नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल की 18 नोव्हेंबरला काय घडलं हे मी अनेक दिवसांपासून बोलत होतो. व्हिडिओमध्ये मी टाकला होता. आज त्या संदर्भात मी एक महत्वाचा निर्णय जाहीर करत आहे. मी नितीन प्रकाश धुमाळ अधिकृतपणे जाहीर करतो की आमची 75/5 सुनावणी 18 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. तेच मी पुढील गोष्टी स्पष्ट करतो. ज्या कमिटीने आतापर्यंत रहिवाशांची दिशाभूल केली, प्रत्येक वेळी विविध खोटी कल्पनांचा विचार करून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, हीच कमिटी 1 मे रोजी कोणतीही गोष्ट पारदर्शकतेने न करता जून महिन्यात झोपड्या तोडणार असल्याचे जाहीर करत होती आणि 15,000 रुपये भाडे ठरवले होते. जी कमिटी लोकांना विश्वासात न घेता आपली मनमानी चालवत होती आणि प्रत्येक प्रश्नासाठी रहिवाशांना एसआरकडे जाण्याचा सल्ला देत होती, जी कमिटी वेळोवेळी लोकांचा अपमान करत होती, जी कमिटी फक्त पत्रव्यवहाराचा आधार घेऊन हे अशा प्रकारचे पत्रव्यवहार करून लोकांचा आधार घेत होती. वारंवार सांगत होते की 18 वर्ष आम्ही प्रकल्प चालवत होतो, पण ह्या काळात 100 पेक्षा अधिक लोकांना त्यांनी अपात्र ठरवले होते आणि त्यांच्या हिताचा विचार न करता जून महिन्यात घरं तोडण्याचा जाहीर केलं होतं. जी कमिटी प्रत्येक वेळेस पत्रामध्ये बोलायची की हे अजून लहान आहेत, नादान आहेत आणि त्यामुळे लोकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करायची, हीच कमिटी आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी जाहीरपणे घोषित केली जाते की ही अस्तित्वात नाही आहे. एसआरए कायद्याच्या आधी राहून या कमिटीला पूर्णतः बरखास्त करण्यात आलेला आहे पुढील 5 वर्षासाठी. त्यानुसार श्रीमती कांताबाई निरंजन क्षीरसागर अध्यक्ष, प्रकाश तुकाराम दोडेकर सचिव आणि दया शंकर मिश्रा खजिनदार यांना 1960च्या सहकारी संस्था अधिनियमातील कलम 75/5 अन्वये संध्या बावनकुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या देखरेखीखाली बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ती कमिटी आता अस्तित्वात नाही आहे आणि हे सर्व जे लेटरबाजी ज्यांनी केली होती, हे जे सर्व लेटरबाजी ते करायचे आमच्यासोबत, हे अशा प्रकारचे लेटरबाजी करून लोकांची दिशाभूल केली जात होती प्रत्येक वेळी. ठीक आहे, दिशाभूल केली जायची वेळोवेळी. तर हे सर्व पत्र तुमच्या समोर मी हे फाडत आहे. हे सर्व तुमचे पत्र आहेत जे तुम्ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरत होतात. ठीक आहे, आणि हे जे पत्र आहे हा आदेश आहे. हा आदेश मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवीन, जो संध्या बावनकुळे मॅडमनी जाहीर केला. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला जाहीर केलेलं होतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत आहे, तर त्यानुसार मी शपथ घेतो की मी नितीन प्रकाश धुमाळ व माझे सर्व सहकारी या प्रसंगी आम्ही शपथ घेतो की गोळीबार थर्ड रोड परिसरातील एसआरए प्रकल्प हा येथील रहिवाशांच्या मान्यतेनुसार आणि त्यांच्या भविष्यातील हिताचा विचार करून पूर्ण केला जाईल. आम्ही एकता कायम ठेवू आणि आम्ही एकत्र राहून आमच्या हक्कासाठी लढू. आम्ही न्यायाच्या बाजूने उभे राहू आणि योग्य तो निर्णय घेऊ. हे परमेश्वरा, आम्हाला आणि आमच्या कुटुंबांना तुझ्या आशीर्वादाने सुरक्षित ठेव
आम्हाला योग्य तो मार्ग दाखव आणि आमच्या संघर्षात आम्हाला यशस्वी कर. आणि ह्याच कमिटीने आम्हाला 2 दिवसापूर्वी त्यांचे जे वकील आहेत अमित दुबे यांच्या मार्फत आम्हाला म्हणजेच मला नितीन प्रकाश धुमाळ, प्रवीण दाजी गावणकर, संतोष मालकर, महेश कदम आणि महादेव सोलम यांना नोटीस बजावली होती की आम्ही लोकांमध्ये अफवा पसरवत आहे की ही कमिटी बरखास्त झालेली आहे. तर त्या गोष्टीचं आम्ही त्यांना उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या गोष्टीचं उत्तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देत आहे. ठीक आहे, त्या गोष्टीचं उत्तर आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत देत आहे. व्हिडिओचा शेवट करताना मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी तुम्हाला आश्वासन देत नाही, पण मी तुम्हाला करून दाखवणार की जेवढ्या पण लोकांची घरं अपात्र आहेत ते पात्र करून देऊ आम्ही. आणि ज्या रहिवाशांचे वारसनामे अजून झालेले नाही आहेत त्यांचे वारसनामे आम्ही तुम्हाला करून देऊ. ज्या रहिवाशांची खरेदी विक्री ही प्रक्रिया झाली आहे आणि त्यांचं नाव अजूनपर्यंत त्या घरावरती अनेक्शनवरती चढलेलं नाही आहे ते आम्ही करून देऊ, हे मी जाहीरपणे घोषित करतो. आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तुमच्याकडून यापुढेही अशीच साथ मिळेल अशी आम्ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.